नमस्कार, आपण पाहत आहात लोक9 न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कोरंबी गावात आज पहाटे बिबट घरात घुसल्याने संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली। वन विभागाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून तब्बल 3 ते 4 तासांच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार 2 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास नागभीड पासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावरील कोरंबी गावातील एका गोठ्यात अचानक बिबट शिरला। पहाटे लघुशंकेसाठी उठलेले विद्याधर नन्नावरे यांना बिबट दिसताच त्यांनी आरडाओरडा केला। त्यानंतर घाबरलेला बिबट महादेव नन्नावरे यांच्या घरात घुसला। काही क्षणांतच गावात एकच धावपळ उडाली आणि नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव मोहिमेचे नेतृत्व केले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक प्रशासनाने संपूर्ण परिसर सुरक्षित केला। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर येथून विशेष प्रशिक्षित ट्रँक्युलायझर शूटर पथकाला पाचारण करण्यात आले। अत्यंत संयमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत योग्य संधी साधून बिबट्याला भूल देण्यात आली। त्यानंतर वन विभागाच्या पथकाने बिबटला सुरक्षितरित्या जेरबंद केले। या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनला सुमारे 3 ते 4 तास लागले। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पहिल्यांदाच बिबट गावात शिरल्याने कोरंबी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर चिंतेचा विषय बनला असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याची आणि वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे। लोक9 न्यूज, भोजराज नवघडे, नागभीड।